पुणेकरांसाठी वेळेचं मोठं गणित म्हणजे वाहतूक कोंडी. आपण जर पाहिलं तर सकाळी ऑफिसला निघाल्यापासून ते घरी येईपर्यंत पुणेकरांचे दररोज तासनतास ट्रॅफिकमध्ये जातात आणि यामुळेच अनेकांची देखील या ठिकाणी कोंडी पाहायला मिळते. आणि मुख्य म्हणजे या ठिकाणी वायू प्रदूषण असेल, ध्वनी प्रदूषण असेल, हे मात्र मोठ्या प्रमाणात झालेलं आपल्याला पाहायला मिळते. यामध्ये शाळकरी विद्यार्थी असतील, ऑफिसला जाणारा वर्ग असेल किंवा सामान्य नागरिक असेल, यांचा मात्र यामुळे नाहक त्रास त्यांना सोसावा लागतो. मात्र आता आपण जर पाहिलं तर पुण्याला IT हब म्हणून ओळखलं जातं. आता याच IT हब म्हणणाऱ्या पुण्याला आता हिंजेवाडी आणि शहराच्या मध्यवर्ती भागामधून मेट्रोची ही पहिल्या टप्प्याची पूर्ण तयारी झाल्याचं देखील PMRDकडून सांगण्यात आलेलं आहे. आणि आता हा प्रवास मात्र सर्व पुणेकरांना सुखकर दिला जाणार आहे. कारण एकंदरीत आपण जर पाहिलं तर जुलैच्या 5 ते 8 जुलै दरम्यान कमिशनर ऑफ मेट्रो रेल सेफ्टीच्या पथकाने या मार्गाची पाहणी केलेली आहे. आणि या मार्गाची पाहणी करून तांत्रिक सुधारणा सुचवल्याचं देखील आणि ज्या सूचना दिलेल्या आहेत त्या तातडीने पूर्ण करण्याचे आदेश देखील दिल्याचं आपल्याला पाहायला मिळते. आपण जर पाहिलं तर पहिल्या टप्प्यात एकूण 12 स्थानकावरून ही मेट्रो सुरू होणार आहे. आणि नेमके ते कोणते आहेत तर मी ते आजच्या याच व्हिडिओमध्ये सांगणार आहे. आपण जर पाहिलं तर यामध्ये मान असेल आणि दुसरं असेल मान MIDC, नंतर मान बस डेपो, हिंजेवाडी फेज 2, पद्मभूषण चौक, त्यानंतर श्री छत्रपती शिवाजी महाराज चौक, हिंजेवाडी फेज 1, वाकड चौक, पुन्हा श्री छत्रपती स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स, मॅटकॉन बालेवाडी आणि RK लक्ष्मण म्युझियम या स्थानकाचा या ठिकाणी समावेश केला जाणार आहे. आणि यानंतर शिवाजीनगरच्या पुढे देखील या ठिकाणी या टप्प्याचं काम देखील पूर्ण होत असल्याची माहिती पुणे मेट्रोकडून देण्यात आलेली आहे. मात्र ही सध्याची 12 स्टेशन आहेत याकडून ज्यावेळेस हिंजेवाडीकडे जाणार आहे, यामुळे मात्र ट्रॅफिक जी आहे ती मोठ्या प्रमाणात कमी होईल अशी आशा देखील मेट्रो प्रशासनाकडून व्यक्त केली जात आहे. मात्र याआधी देखील वारंवार या उद्घाटनाच्या ज्या तारखा आहेत त्या मात्र पुढे ढकलल्या होत्या. पण आता यावेळी पुन्हा एकदा या ज्या तारखा आहेत पुन्हा एकदा पुढे ढकलणार का असा प्रश्न मात्र पुणेकरांकडून विचारला जातोय. मात्र एकंदरीत आपण जर पाहिलं तर पुणे मेट्रो जर सुरू झाली तर यामध्ये विद्यार्थी असतील, नागरिक असतील किंवा नोकरी वर्ग जो असणार आहे त्यांना किंवा जो IT इंजिनियर, कारण मोठ्या प्रमाणात या ज्या कंपन्या आहेत त्या मात्र हिंजेवाडी भागामध्ये असल्यामुळे त्या ठिकाणी मोठा रस्त्यावरती ताण येतो आणि याचा ताण कुठेतरी कमी होऊन मात्र आता नागरिकांना हा सुखकर प्रवास पुणेकरांसाठी सुरू होणार असल्याची माहिती आता पुणे मेट्रोकडून दिली जाणार आहे. आता हा अजून याला किती वेळ लागणार आहे हे मात्र आता पाहणं औचित्याचं ठरणार आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट पूजासोबत अमित मुंडे, पुणे.